महत्त्वाची बातमी आता पाहूयात. पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांनी दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली. मोशी येथे अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली. जखमींची रुग्णालयात जाऊन आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आता समोर आली. सुप्रिया सुळे यांनी दुर्घटनेतील जखमींची भेट घेतल्या. खरं तर अतिशय धक्कादायक अशी घटना घडली. ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकल्यानंतर त्यांना बाहेर काढण्याची कसरत सुरू आहे. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आता मात्र एक महत्त्वाची अपडेट आली आहे की खासदार सुप्रिया सुळे यांनी पिंपरी चिंचवडच्या मोशीतील दुर्घटना प्रकरणी आता जखमी रुग्णांची भेट घेतली आहे. जवळपास गेले 72 तास ज्या पद्धतीने ते काम करतायत त्याच्याबद्दल मी PCMC खरं तर PCMCचे कमिशनर आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार मानते. महाराष्ट्र सरकारने याची तातडीने इन्क्वायरी केली पाहिजे की कोणी बिल्डिंग बांधली, कशी बांधली, कोणी परवानग्या दिल्या, विजेचं कनेक्शन, पाणीचं कनेक्शन. जर बिल्डिंग इल्लिगल होती ते मिळालंच कसं त्यांना. त्याच्यामुळे हे सगळे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं ही आपल्याला मिळालीच पाहिजे. पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी ही भेट घेतलेली आहे. ठाण्यातील झाड कोसळण्याच्या प्रकरणी जखमी तरुणीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. ठाणे महानगरपालिकेकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. जखमी तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील यशोधन नगर भागात 7 जुलै मंगळवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर आणि तिथून जाणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीवर अचानक मोठं झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात दृष्टी कदम ही तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्या पाठीला मोठी दुखापत झाली. तिला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयाला जखमी तरुणीवर आवश्यक ते सर्व उपचार करण्याचे निर्देश दिलेत. आपत्तीच्या काळात एकाही नागरिकाचा मृत्यू होता कामा नये अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखालीच तरुणीचे पुढील उपचार सुरू असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन जखमी दृष्टी कदम आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेत धीर दिलाय. ठाणे महानगरपालिका प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.